धनंजय मुंडे या नावाची दहशत बीडमध्ये किती जास्त प्रमाणात आहे त्याची अनेक उदाहरणं आपण गेल्या 3 ते 3.5 महिन्यांपासून बघतोय। कितीही नाकारलं तरीही धनुभाऊंची दहशत तर आहेच, पण त्यांची तेवढ्याच प्रमाणात तरुण वर्गात क्रेज पण दिसून येते। याआधी कोणत्याच प्रकरणात कधीच धनंजय मुंडेंचं नाव आलं नाही ना ते कधी अडकले, पण आजच्या घडीला त्यांना एकवर एक धक्के बसतायत। त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा पण दिला आणि तेव्हापासूनच ते बदला घेण्याच्या भूमिकेत आलेले पाहायला मिळाले। अर्थात कितीही काहीही झालं तरीही धनंजय मुंडे हे फाईट बॅक करणार आणि पुन्हा राज्याच्या राजकारणात पहिल्यापेक्षा जास्त ताकदीने उभे राहणार हे नक्की। धनंजय मुंडे ज्या गोष्टीमुळे या प्रकरणात ओवले गेले ते संतोष देशमुख हत्या प्रकरण। अर्थात त्यांचा या प्रकरणाशी थेट संबंध नाहीयेच, पण त्यांच्याच निकटवर्ती असणाऱ्या वाल्मिक कराडमुळे ते या प्रकरणात ओवले गेले। परिणामी त्यांचा राजीनामा झाला। वाल्मिक कराड आणि त्याचे साथीदार जेलमध्ये आहेत। सीआयडीने वाल्मिक कराड विरोधात चार्जशीट दाखल केल्यानंतर 26 मार्चला बीडमध्ये विशेष मकोका न्यायालयात सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुनावणी पार पडली। पण या सुनावणीच्या आधीच अंजली दमानिया यांनी एका न्यूज चॅनेलला बाईट देत असताना अशा काही गोष्टी सांगितल्या ज्यांचे पुरावे जर समोर आले तर धनंजय मुंडे देखील संतोष देशमुख हत्या प्रकरणात सहआरोपी होतील। हे मुद्दे कोणते, न्यायालयातील सुनावणीत नेमकं काय काय घडलंय पाहूयात आजच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी। बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी बीड न्यायालयात दुसरी सुनावणी पार पडली। या दरम्यान केस आरोप निश्चितीसाठी तयार असल्याचा युक्तिवाद सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केला। तर अजून कागदपत्रे मिळालेले नाहीयेत, त्यामुळे आरोप निश्चिती नको असं आरोपीच्या वकिलांनी म्हटलंय। बीडच्या विशेष मकोका न्यायालयात पार पडलेल्या या सुनावणीत काय काय घडलंय ते आधी पाहूयात। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आलं होतं। या सुनावणीला विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी हजेरी लावत त्यांनी न्यायालयासमोर हत्या प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला। तर आरोपीचे वकील विकास खाडे, राहुल मुंडे, अनंत तिडके हे देखील न्यायालयात हजर होते। या सुनावणीवेळी उज्ज्वल निकम यांनी वाल्मिक कराडचा खंडणी प्रकरणाशी आणि संतोष देशमुख हत्याकांडाशी कसा संबंध आहे याबद्दल माहिती न्यायालयाला सांगितली। या सुनावणी दरम्यान सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी देशमुख कुटुंबियांचे वकीलपत्र न्यायालयासमोर सादर केलं। 12 मार्च रोजी केस न्यायालयात सुनावणी दरम्यान आरोपीच्या वकिलांनी चार्जशीट मधील गोपनीय जबाब आणि डॉक्युमेंट मागितले होते। आताच्या सुनावणी दरम्यान देखील आरोपींच्या वकिलांनी पुन्हा गोपनीय डॉक्युमेंट आणि चार्जशीट मधील जबाबाची मागणी केली आहे। या सुनावणी दरम्यान उज्ज्वल निकम यांनी त्यांच्या जवळील या संदर्भातील सर्व डॉक्युमेंट्स न्यायालयापुढे सादर केलेत। उज्ज्वल निकम यांनी या सुनावणी दरम्यान युक्तिवाद करताना सुदर्शन घुले हा गँगचा लीडर आहे का, वाल्मिक कराड यांच्या सांगण्यावरून खंडणी मागितली होती का असे प्रश्न न्यायालयात उपस्थित केले आहेत। त्यासोबतच सुरुवातीपासूनच म्हणजे अगदी नांदूर फाट्यावर झालेल्या आरोपींच्या बैठकीपासूनचा सर्व घटनाक्रम पुराव्यासहित न्यायालयात दाखवलाय। शिवाय वाल्मिक कराडच्या आवाजाचे नमुने देखील तपासून हा आवाज ओळखण्यात आल्याचं देखील निकम यांनी सांगितलंय। उज्ज्वल निकम यांनी जवळपास अर्धा तास या संपूर्ण प्रकरणाचा आढावा न्यायालयासमोर दिला आहे। या हत्या प्रकरणाची सुनावणी संपली आणि विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी ही केस चार्ज फ्रेमसाठी तयार असल्याचं न्यायालयासमोर सांगितलं। मात्र आरोपीच्या वकिलांनी त्यांना कागदपत्रे न मिळाल्यामुळे चार्ज फ्रेम न करण्याची मागणी केली आहे। त्यामुळे आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 10 एप्रिल रोजी होणार आहे। पण महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अंजली दमानिया यांनी असे काही मुद्दे सांगितले ज्याबद्दल काहीही माहिती समोर आलेली नाहीये। ना ही माहिती चार्जशीट मध्ये आहे, ना उज्ज्वल निकम यांना दिलेल्या न्यायालयातील युक्तिवादात आहे। मुंडेंना अडकवणारा पहिला मुद्दा। एका न्यूज चॅनेलला अंजली दमानिया यांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक असे आरोपी आहेत ज्यांना अजूनही सहआरोपी केलेले नाहीये, ज्यांची नावं चार्जशीट मध्ये देखील नाहीयेत। अशी अनेक लोक आहेत ज्यांनी फरार आरोपींना मदत केली होती, आर्थिक मदत केली होती। त्यामध्ये डॉक्टर वायभासे, बालाजी तांदळे आणि शिवलिंग मोराळे ही सगळी जी नावं आजपर्यंत चार्जशीट मध्ये आलेली नाहीयेत। एवढंच नाही तर त्यांची स्टेटमेंट्स देखील नाहीयेत आणि त्यांची चौकशी देखील केलेली नाहीये। आणि यांची नावं न येण्यामागचं कारण आहे की ही माणसं धनंजय मुंडेंचं काम करत होती आणि त्यांचे मुंडेंसोबतचे व्हॉट्सअप चॅट्स देखील आहेत। आणि जर या माणसांना अटक केली किंवा सहआरोपी केलं गेलं तर यांचे फोन जप्त होतील, त्यांचे व्हॉट्सअप चॅट्स बाहेर येतील आणि हे प्रकरण थेट धनंजय मुंडे यांच्यापर्यंत जाईल आणि धनंजय मुंडे
मुंडे या प्रकरणात पक्के अडकतील म्हणून आजपर्यंत या माणसांची नावं कुठेही आलेली नाहीयेत आणि त्यांची चौकशी केली गेली नाहीये असा गंभीर आरोप अंजली दमानिया यांनी केलाय। मुंडेंना अडकवणारा दुसरा मुद्दा, जे 2 आरोपी आहेत ज्यांची नावं राजेश पाटील आणि प्रशांत महाजन असं आहे, यांची नावं देखील कुठेही अजूनही आलेली नाहीयेत असंही अंजली दमानिया यांनी सांगितले। राजेश पाटील हे स्वतः ज्या दिवशी हा कट रचला गेला, ज्या दिवशी खंडणी मागितली त्या ठिकाणी उपस्थित होते। प्रशांत महाजन हे देखील स्वतः ज्या दिवशी खंडणीचा कट रचला त्या ठिकाणी उपस्थित होते। असं असताना देखील या लोकांची देखील अजूनही चौकशी केली गेली नाहीये आणि यांची पण चौकशी झाल्यास नक्कीच काहीतरी मोठं गुपित बाहेर येईल असं अंजली दमानिया यांनी सांगितले। तिसरा मुद्दा, बीड पोलिसांकडून सतीश उर्फ खोक्या भोसलेला अटक झाल्यानंतर त्याला बीड जिल्हा कारागृहामध्ये ठेवण्यात आले। बीड कारागृहामध्ये खोक्याला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याप्रकरणी 2 पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय। यातीलच एक निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी गंभीर आरोप केलेत की विधानसभा निवडणुकीवेळी धनंजय मुंडे वाल्मिक करारच्या पैसे आणणाऱ्या अनेक गाड्या पकडल्यामुळे त्यांनी परळीत बंदोबस्त लावला होता, परंतु पेट्या येण्याच्या दिवशीच मुंडेंनी माझ्याकडून बंदोबस्त मागे घेतला आणि आरक्षित ठेवला। त्याच दिवशी संत बाळूमामा कन्स्ट्रक्शन खात्यातून धनंजय मुंडे यांच्या पगाराच्या खात्यात 10 लाख रुपये जमा झाले। ते का झाले याबाबत प्रश्न उपस्थित करत रणजित कासलेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्र्यांना तपास करण्याचं आव्हान दिलंय। याबाबतचा एक व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केलाय। आता याचा तपास केल्यानंतर त्याबद्दल काय माहिती समोर येते ते येत्या काळात समजेलच। शिवाय धनंजय मुंडेंच्या विरोधात काही पुरावे सापडल्यास धनंजय मुंडे हे अजूनच अडचणीत येतील असंही बोललं जातंय। या सर्व प्रकरणांवरून तुम्हाला काय वाटतं? धनंजय मुंडे हे अडकतील का? ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राइब करायला विसरू नका।